मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली, भारत माता की जयच्या घोषणाने शहर दुमदुमले. घर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. मलखांबाच्या थरारक प्रात्यक्षिकांनी रॅली ठरली आकर्षणाचे केंद्र. घर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, माजी सैनिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण मिरज शहर दणाणून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार देशभरात घर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. या रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला मोर्चाचे पदाधिकारी, माजी सैनिक तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीचे विशेष आकर्षण ठरले ते टेम्पोवर उभारण्यात आलेले मलखांबाचे प्रात्यक्षिक. खेळाडूंनी तब्बल 1.5 तास विविध कसरती सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या थरारक प्रात्यक्षिकामुळे रॅलीमध्ये देशभक्तीबरोबरच क्रीडा कौशल्याचेही दर्शन घडले. रॅली दरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण मिरज शहर दुमदुमून गेले. रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी आभार मानले. यावेळी भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष प्रशांत ढंग, ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख भैया जमादार, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, भाजपा नेते डॉ. महेश कुमार कांबळे, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता होनमोरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्वातीताई खाडे, रसिकाताई खाडे, राजेंद्र नागरगोजे यांच्यासह भाजपाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज भारतवर्ष घर घर तिरंगा आणि प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅली हा एक उपक्रम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हा संदेश दिला खाली. त्या पद्धतीनं आज महत्त्वाची गोष्ट की घर घर तिरंगा आजपासून ते 15 तारखेपर्यंत आम्ही सांगितले, आदेश दिले, विनंत्या केलेत. आपल्या घराला आज झेंडा लावायचा, तो 15 तारखेपर्यंत ठेवायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं आज घर घर तिरंगा आणि रॅली, तिरंगा रॅली ही आज संपन्न झाली. त्या तिरंगा रॅलीत बऱ्याच शाळा, संस्था, सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळे आदरणीय महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळे आमचे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, देशपांडे असतील, शेट्टी असतील, फरुबाई असतील आणि बाकी सगळे आणखी बरेच लोक आमचे अध्यक्ष आहेत, अण्णा, असे सगळे बरेच, सगळ्यांची नावं घेत नाही पण सगळे इथं उपस्थित राहिलेले आहेत. माजी सैनिकांची मोठी संख्या आज इथं उपस्थित दाखवते आहे. राष्ट्राचं प्रेम त्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला मिळतं. त्या दिवसानं ही रॅली, भव्य रॅली अशी इथं संपन्न झाली. आज मी सर्व रॅलीत आलेले आमचे मलखांब, आम्ही एका टेम्पोवरती एक मलखांब लावला होता. मलखांबच्या मुलांनी पुरा 1.5 तास कसरत त्यावर केली आणि हे एक वेगळं वातावरण तयार केलं. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सर्व कार्यकर्ते मी आपल्याला विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद.